बघा ना तुम्ही कला कशी आहे. मोदी साहेबांनी आव्हान केलं, आपले फडणवीस साहेब बुलेटवर गेले, त्याला तेल नाही लागलं का? नाही लागलं. तेल वाचव म्हणते ना मोदी साहेब, ते तेल बिगड तेलाच पळती का? एक त्यांचा आमदार तर सायकलीवरच फिरताना केला, फिरला कुठं नुसता बंगल्याला येडा घालून आला. जाय बरं नागपूर पोहतो सायकलीवर, जाय ना. काय दाखवायचं, किती लोकांना येड्यात काढायचं. आता लोकांचे लग्न कार्य आहेत, लोकांचे शेतीचे काम आहेत, आता ॲडमिशनचे काम आहेत, आणि तुम्ही म्हणताना आता डिझेल लावू नका, अमकं करू नका, तमकं करू नका, टाकू नका, इंधन वाचा. आणि तुम्ही लोकांना दाखवायसाठी काय करणार? ती चार्जिंगवरची गाडी. आता शिंदेसाहेब बी चार्जिंगवरच्या गाडीत गेले. आणखीन कोणचा काय मंत्री एक चार्जिंगच्या गाडीवरच गेला. आता चार्जिंगची गाडी मुंबई येऊन दे बरं नांदेडला. कुठची चार्जिंगचं त्याचं भोक्सं खोसायचं बघू आपण, कुठं खोसायचं मिळत आहे का? मग नाही का रस्त्यात उभा राहावं लागायचं? ही दिखाऊ पण आहे. सायकलीवर मोटरसायकलीवर दौरे होत असतात का? फडणवीस साहेबाला म्हणा जा बरं मुंबई नागपूरला मधल्या मार्गे समृद्धीनानी मधून जा, कमरा इतकले खड्डे ते, मग कळण तुम्हाला बुलेट म्हणजे काय. असं बसायला तेवढ्यात गोड वाटतं. बुलेट म्हणजे काय, मोटरसायकल म्हणजे काय. फक्त मधल्या रस्त्यानं जा एकदा, मग कळण. नागपूरला जोस तर किती बरं हागावं लागलं. अवघड आहे, रस्तेच बेकार येतं. तुम्ही दाखवू नका. मोदी साहेबांचे आव्हान केले ते जर तुम्हाला सत्यात उतरायचं असेल तर करा बंद सगळे दौरे. काय झालं तर तुझा, आणि लोकांच्या मागण्या ते मान्य करून टाका. ते नाही करत. हे लय हुशार चाबरे आहे, लय हुशार आहे. तुम्हाला नाही माहिती, लय कलाकार नमुने येते हे. आपल्याला फक्त दाखवतात आपण सायकलवर येऊ म्हणून. लोक लागले सायकली घ्यायला, घेणं देणं नव्याच. आता लगेच थोड्या दिवसात ते नोटाबंदीसारखं करतात. नोटाबंदीसारखं करणार ते खेळ. आता लोकांना वाहनं फिरणं लय मोठी घेऊन देतात असे चार्जिंगचे. त्या चार्जिंगच्या कंपन्या त्यांच्या नेत्याच्या असणाऱ्या 100% ते गाड्या घेऊन देते. जसा की एक नेता आहे सध्या रस्ते बांधितो सगळ्या सोनं पण मग काय अर्थ राव त्याला. मग असं होईल ना, मग खेळ होईल पांगण आपला. मग ते एक मंत्री रस्ते बांधितो, कंपनीत त्याची सिमेंटाची, त्याला काय करायचं? व्हाय ना काही बी त्यांचं चालतं. तसंच आता हे गाड्या इकी देन आणि एकाएकीच नोटबंदी सरकार देईन. 2000 नोटा कोणी आणल्या, 1000च्या कोणी आणल्या येईन, एकाएकीच बंद करून टाकल्या. तसं वस्तू घ्यायला लावते, मरणाचं कमी ते त्याच्यात. आणि दुसऱ्या दिवशी म्हणते ते बंद रे, आता डिझेल घ्या. लोक तेल लावी ना डोक्याला, मी बी नाही लावलं. मोदी साहेब म्हणले तेल लावू नका, बचत करत. मी तेल नाही लावलं बघा डोक्याला. म्हणलं नको बा बचत करू तेलाची आपण. मोदी साहेब ऐकलं नाही, आहे की तेल असं सोनं घ्यायला हाय का? हंट्या कोणाजवळ काय आहे? रुपया नाही खिशात देत, सोनं खरेदी करता कुठून? करायला सोनंच खरेदी. उली तिरी केलं ते चोरी देत. लग्नात सप्त्यात सभाला इकडे तिकडे गेलं की हाणलंच. लगेच दुसऱ्या दिवशी केस. मग चोरीला गेलं कुठं सापडत आहे? कोणाचीच कोणाला मिळ नाहीये. हाय कोणाजवळ काय? आणि देशात चलन फिरणार कसं? तुम्ही जर असं इंधन घेऊ नका म्हणले, तेल वाचा म्हणले, तर देशाचं चलन फिरणार कसं? द्या ना म्हणा मग शेतकऱ्याला निवडून, त्यांनाच आणखी. एकीकडून कणायचं बी शेतीला भाव नाही, मालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही. हे शेतकऱ्यांनी म्हणायचं. पीक विमा येत नाही, नुकसान भरपाई येत नाही, म्हणायचं कुणी? शेतकऱ्यांनी. मतदान कोण करतंय? शेतकऱ्यापेक्षा मोठा वर्ग आहे की ह्या राज्यात? मतदान तुम्हीच करणार. झटका दाखवावा लागतो. मराठ्यांनी कसं केलं तर लोकसभेला दोराळाच. तर शेतकऱ्यांनी जर एकदा ठरवलं वाजून टाकायचं यांना कलास, शेतकऱ्यांनी ते मनावर घेतलं पाहिजे, तर आपल्यात सुधारणा होती. नेत्याला जीव लावला तर आपलं शेतकऱ्यांचं वाटोळं होतं. शेतकऱ्यांनी हुशार व्हावं. नाही उठवणार तर हे आमचं कडीला लागत नाही. आमचं हे अर्धवट ठुलं आहे ना, हे उलशी करतात. आता आम्हाला बी पर्याय नाही, कारण मराठीवर जळणारी संख्या लई आहे. मराठीचे लेकर बाळ मोठे व्हावं असं वाटत नाही कोणाला. म्हणून सरसकट मिळत नाही. तर थोडं थोडं करून समाजाच्या पदरात जेवढं टाकता येईल तेवढं टाकायचं मी काम करतोय. थोडं हे थोड्या दिवसात 6 महिने वर्षाच्या आधी तुकडा पडेल सगळा. मग शेतकऱ्याच्या याच्यातच मी मग बघतो कसे प्रश्न मार्गी लागत नाहीत. पण मतं नाहीत का? उपकार दाखवले का तुम्ही? तुम्हाला ज्या शाही खुर्चीवर बसिलं कुणी बसिलं? तुम्ही त्या 28 धुडक्यावर दाखवणार का आम्हाला आता उपकार? आणि गोरगरिबाचे लोक, करोडो लाखो लोक त्या मतदारसंघाचे झुंजते तुमच्यासाठी. ते गेले की सुरू आज नाही, तुमच्या वडिलाच्या पिढीपासून. कुठं जातीवाद बघितला आम्ही? तुम्ही ज्यावेळेस आमच्या जिव्हारी वार करता त्यावेळेस असले भोगावं लागतंय. लय भोगावं लागल आणखीन. हो, आणखीन तरी नाच सोड, काड्या करायच्या. तू नाच सोड, कारण मराठीच्या ताकदीला ताकद नाही पुरणार. तुला वाटत असेल लाभार्थी टोळी 10-5 जण टुरूक इकडून तिकडून बोलत येत म्हणून तू लय मोठा झाला. अजिबात नाही. तितकं तू खड्ड्यात जायला लागलाय आणि जाणार आहे. तू ते नादी लागूच नको. ते दिले तरी आंदोलन करावं लागलेत लोकाला. आधी घोषणा केलेली ती, आत्ताची नाही.
दाबलं होतं ते दुसरं का झालतं. आता ते महाराज उपोषणाला बसले होते तिथं, त्यांनी दुसरंच करायचं, खेळखंडोबा करायचा प्रयत्न केला होता. ते माहीत झालं की ते आंदोलन सुरू झालं, आणि आंदोलन सुरू झाली की दिली. असे नाही ना, तू किती डाव टाकतो आम्हाला सगळं माहिती आहे. तो हे डाव टिकणार नाहीत बाबा, शहाणा समजून घ्यायचं कवा बी. आता आपल्याला तोडीस तोड लागलाय. आपण आता मराठा संघ सामंजस्याने वागून व्यवस्थित राजकीय करिअर करून घ्या. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. आडवा पडला तोही लाभार्थी टोळीन दम नाही खाल्ला की मी पुढे उभाच. आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही गोरगरिबांच्या समाजाच्या लेकराच्या विरोधात बोलू नका. त्यांचं आणि आमचं काय कधी वैर नाही आहे. तुम्हाला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही कुठं विरोध केला? म्हणजे यांना निवडून आणायचा टायमाला आता तुम्ही विषय काढला म्हणून त्याचा विषयच घेत नाही मी. छगन भुजबळ निवडून कोणता मराठी नाही आणत काय? मग मराठ्याच्या लेकराला आरक्षण कसं काय नाही म्हणतो? तुझ्या लेकराला आम्ही आरक्षणाला कधी विरोध केला? कधी चॅलेंज केलं? तुमचं कधी प्रमाणपत्र चॅलेंज केलं? तुमचं कोणी नोकरीला लागलं तर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं का? तुम्ही उठले सुटले की मराठीचंच मागं लागणार, म्हणजे मराठी तुम्हाला एवढी सोपी दिसते. यांना निवडून आणायला दोघाला बहीण भावाला पण कमी केलं मराठीने कधी? कुठं जातीवाद आहे? जातीवाद असता तर आमचा अशोकराव पाटील साहेब आम्ही पाडलाच नसता, मराठ्यांनी पाडला. कारण दुःखद घटना होती. गोपीनाथ मुंडे साहेब होते. तुम्हाला कुठं वागता यायला लागलं तसं? त्यांच्या त्या भावनेपोटी लोकांना माया होती. देशात नंबर 1ला सीट निवडून आणलं. निवडून आल्यावर त्यांनीच लोकसभेत काय भाषण केलं? आरक्षण करीत बसले, मराठ्याला काय आरक्षण द्यायचं यासाठी मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलं. याला कोणी मोठं केलं? मराठ्यांनीच ना. आता हे तोंडानेच म्हणतो आमच्या लोकांना त्रास दिला आम्हाला, मराठ्यांच्या लोकांनी परळीत मला मोठं केलं, आणि आता मराठ्याचे लोक मारून टाकतो का? मराठ्याला म्हणतो 1% बी आरक्षण ठेवणार नाही, हे भाषण करतो का? ही तुझी भाषा. आंदोलन प्रति आंदोलन उभा करायला तू साध्या, तुला वाटतोय माहीत होत नाही आम्हाला? आमच्या विरोधात आमचेच लोक पिरितो, तुला वाटतोय आम्हाला माहीत होत नाही? तो आत्ता बी सध्या बी किती काड्या करतो हे पण माहिती. माया नाद तू आणखीन तर शान होय, माया नादी लागू नको. हो, तोही लाभार्थी टोळी उलची कुचकुच बोलन, पण राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल तुझं. कारण समोर मी हे ध्यानात ठेव. त्यांच्या काळात पण तरी पण आम्ही लढलो. आम्ही भेद केला का? साष्ट पिंपळगावला उडी काढायला त्यांच्या विरोधात आंदोलन होतं महाविकास आघाडीचं. आम्ही भेद नाही करत. आमच्या डोक्याला राजकारण नाही शिवत की ते आलेत म्हणून करायचं आंदोलन, हे आल्यावर नाही करायचं, असं नाही. सोडायचं कोणालाच नाही. आपण ज्यावेळेस स्वच्छ भूमिकेत असतो त्या दिवशी आपल्या डोक्यात एकच असायला लागतं की समाजाचं कल्याण करायचं, राजकारण नाही बघायचं. तेच काम आम्ही केलं. ठीक आहे, यांनी दिलं पण गुंतून बिठवलं. यांचं असं आहे, यांचं काम एखादी विहीर पाण्याने भरलेली पण तिथं पावराच नाही ठेवायचा, बादली नाही ठेवायची, आणि बादली ठेवली तिथं दाव नाही ठेवायचं. असं देवेंद्र फडणवीस साहेबाचं सरकार आहे. आता विहीर भरली, पहिल्यांदा बादलीच नव्हती तिथं, बकेटच नव्हती. बरं, आता दुसऱ्या बारी लोकांनी ओरड केली इथं पाणी आहे विहीर फुल भरलेली, लोकांना पाणी प्यायला मिळत नाही. मग बादलीच नेऊन ठेवली, दाव नाही ठेवलं. शेती तो कशाने विहिरीत उडी हाणतो का? म्हणजे इतके उलट्या खोपडीचे ते. यांना नीट करावं लागतं. हे असं अर्धवट करतात, देतात पण अर्धवट करतात. सिद्ध करून दिलं की मी जाळपोळ नाही करू देत, आणि शांततेत त्यांना 70 वर्षात न मिळणारं आरक्षण दिलं, हे मी सिद्ध केलं. आता मागण्याचा विषय झाला तर सातारा संस्थांचं गॅझेटियर त्यांनी आणखीन काढलंच नाही. 1 महिन्याचा वेळ मागितला होता. मग आता GR कधी काढायचा? तुम्ही का जाळता? असे काय जाळायचा संबंध आहे तुमचा? की त्यांच्या जर हक्काच्या नोंदी सातारा संस्थांच्या तर का देऊ शकत नाहीत तुम्ही? कोल्हापूर संस्थांच्या आहेत, औंध संस्थांच्या आहेत, द्यायला हरकत काय तुम्हाला? आता हैदराबादचा आपला GR काढला आहे, या GRला त्यांनी मंजुरी पण दिली, सरकार म्हणते 360 प्रमाणपत्र पण दिले, बाकीचे का रोखून धरले? हे 2 मुद्दे झाले. आमच्या 58 लाख नोंदी सापडल्या, प्रमाणपत्र दिले जात नाही. तो प्रमाणपत्रच दिले जात नाही म्हणजे किती अवघड आहे. प्रमाणपत्र दिलेत, त्यांच्या व्हॅलिडिटी द्यायना, म्हणजे पोरांचं वाटोळच करायचं. पुन्हा मी का गप्प बसायचं? गुन्हे दाखल केलेत, मागं घेऊ म्हणले, घेतले नाहीत. बलिदान गेलेले कुटुंबाच्या नोकऱ्या राहिल्या, त्यांचे निधी राहिले, तुम्ही करतच नाही आहेत. शिंदे समिती गठीत केली, ती नोंदी शोधत नाही. नुसत्या मुदतवाढी चालू आहेत, फक्त मुदतवाढ. सारथीच्या सगळ्या जवळपास योजना बंद करत आल्या. कशाला सारथी स्थापन केली तुम्ही? नादी लावायला. महामंडळाचे, अण्णासाहेब विकास पाटील महामंडळाचे परतावीचं नाही आहे, म्हणजे लाखो पोरांचं भविष्य धोक्यात आलं. मी कसं काय गप्प बसल? ते शक्य नाही. सगळं घेणार 30 मेला. हे याला पण खरंच नशीबवान लागतं, माणूस नशीब लागतं. इतकी माया बघून ऊर भरून येतो की समाजाला वाटतं नको आपल्याला
आपला माणूस घालायचा नाही, इमानदारीनं काम करतो, प्रामाणिकपणानं काम करतो, नाही घालायची ही माया आहे त्यांच्या प्रेमापोटी माझ्यावरती. एक मुलगा म्हणून माझ्यावर माया करतात, पण मी पण त्यांच्याच लेकरासाठी करतो आहे. माझी लेकरावरती त्यांच्या माया आहे आणि त्यांची माझ्यावरती. हे समीकरण 200 वर्षात जुळलं नसन, 300 वर्षात जुळलं नसन, असं समीकरण जुळलेलं आहे. त्यांना माझी माया येते, मला त्यांची येते. नसता आजकाल ही स्वार्थी दुनिया आहे. स्वार्थ सोडून माणूस कामच करत नाही आजकाल, कुणी पण असू द्या तो. इथं निस्वार्थी समाज आणि निस्वार्थी आंदोलक आता नाही बघायला मिळत. ते काळ गेला आता. इथं पावला पावलावर स्वार्थ शोधणारे लोक आहेत, पावला पावलावर. पण ह्यो समाज इतका स्वार्थ सोडून एकत्र आला की प्रचंड. आणि ते भाग्य मलाच लाभलं नेमकं. आंदोलक म्हणून मला ते माझ्या आशीर्वाद म्हणून मला भाग्य लाभलं की त्यांनी सगळं बाजूला ठेवून ते माझ्यासाठी जीव द्यायला पण तयार आहेत आणि मीही त्यांच्या लेकरासाठी जीव द्यायला तयार आहे. म्हणून त्यांची इच्छा असते की उपोषण नको. पण काय आहे, मला बाकीचे आंदोलनं नाही आवडत. नको धिंगाणे नको, त्यांनी समाजाचं कल्याण नाही होणार. मी प्रत्येक वेळेस सांगतो, शांततेत करा. काय तुम्हाला आंदोलन करायचं, शांततेत करायचं. धिंगाणा नाही करायचा आपल्याला, धिंगाण्याने नाही मिळणार. आणि मी